आता इथं 2 नारळ फोडायचे आमचे. हे आमचं आहे ना डोंगर रे, आणि या साईडला आमची घर आहे. हे विठ्ठलवाडीचा एरिया आणि हा जीवगावचा आहे. अजून आठवत आहे मला इकडं आल्या वासावर. पहिलं आम्ही ना किल्ल्याला इथूनच माती न्यायची पहिले खालून सायकली भरून घरी. त्याला माती नाही आता दगड पण नाही उरलं या डोंगराव. आमच्या गावाचं ग्रामदैव आहे ते. आहे ना तिथं बैठली का? किती लाईन? 2. हा पड बाय. गुड बॉय. चल अजून जवळपास 4-5 जागी जायचं आम्हाला. हे निवड नारळ फोडायचे आम्हाला. त्या रे कोणी सांगू बघ चावायला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 12 वाजलेत. जस्ट गोठ्या झालतो बघायला, चक्कर मारायला. कारण की जरा आहे ना ही दावंदर साईडची भिंत बांधलीत ना, तेव्हा पाणी मारत होतं थोडं जरा. आणि नेमकं आपलं टाकीतलं पाणी संपलं जरा. सकाळी चेक केलं मी. परत मोटर चालू करायला लागणार आपल्याला. येतो बघा लक्ष्मीने तिच्या डायरेक्ट टप तिकडे टाकून दिलाय. सर सर त्याचा आंबवण बंद केला ना चपचपीत झाला चांगला. पोट नाही काय नाही काय नाही. आता कुट्टी खाऊन लय पोट आंबवण आणि कुट्टी खाऊन लय पोट पडलं त्याचं. त्याला आम्ही 3 दिवस झालं चालू ते बरोबर. आज लक्ष्मीला पण आता आम्ही ना गावात चाललोय. रितेश आणि मी आहे. आपल्या गावातून जरा हार आणायच्यात काहीतरी घरच्यांना. आणि आईला आमच्या गोळ्या आणायच्या बिप्पीच्या गोळ्या आहे. त्या गोळ्या घेऊन यायच्यात. बाजार वातावरण आहे ना फुल आबाळे आज. पेंट गेला पंजाबी पेंट गेला. तुम्हाला दाखवला असं पंजाबी पेंट. एखाद्या दिवशी वेळ काढून त्याला दाखवू. वेळ आपली असून अरे आबाळ एवढे माझे जॉईंट करता दुखायच्यात. हक्का हात पाय दुखायला लागल्यात राव. माझी इच्छा नाही काही काम करायची आहे का. तरी आज मका आणा जायचं आपल्याला 4 वाजता. मका नाही आपल्याकडं. मका याला वडी आणलाय मागं साडे देऊन आणायची. त्यांच्याकडे हायना फोन केला आम्ही. नेमकं आहे ना शुक्रवार आहे. बाजार आहे आमच्या इथं. इथं सगळं पॅक झालं अख्खं. आता इथं जे मंदिरापाशी ना इथे हारवाले आहे एक. त्यांच्याकडून हार घ्यायचा आहे. गोळ्या घ्यायच्या आपल्याला फक्त. तुम्ही गाडी ओळखतोवर थमकडा घेतो. उतर तिथे जाऊन दे. आज कधी आलो स्कूलवरून तुम्हाला? किती वाजता? टीचरने काय शिकवलं तुला? ABCD म्हणून दाखव बरं. वा शुपदाजातले हुशार झालाय आहे ना. चांगला कार्यक्रम चाललाय बाळा तुझा. घरी आलोय. परत जायचं गावात आम्हाला. रितेश मी आपल्याला आहे ना आपल्या मुंबईचा बॅनर बनवायचा आहे गोठ्यात लावायला. 14 बाय 5चा करायचा आपल्याला. डिझायनिंग करून आणली. डिझायनिंग करायला वेळ लागेल त्याला. पण त्याला द्यायचं आपल्याला गावात. कटआउट बनवायला आले का म्हणून गर्दी गोळ्या द्यायला आलतो आईच्या फक्त.
2 वाजले राव आत्ता. 4 वाजता आपल्याला आहे ना हे आणायची मका फ्रेम बनवायची आपल्या मुन्नाची. इथली फ्रेम होती त्यातला बॅनर काढला आम्ही. हे काढलाय आणि हे काढलाय. आता इथून आहे ना रुंदीला जवळपास 4.5 बाय 14 फूट आहे. एवढं आपल्याला बॅनर बनवायचा आहे मोठा. इथं बॅनर बनवायला हे जाणार आहे पोरं. आणि मका आणतीनी मग आपल्याला जायचं आहे देवाचं आहे ना हे निवड दाखवायला. आज निवड दाखवायचं आहे इकडं आमच्या डोंगराव अंतरावडत पण जायचं आहे. जवळपास 4-5 जागी आहे. आज पक्का काम निघणार आहे. जाते ना आता 2 तास मला निवड दाखवायला. जेवढं निवड आहे 3 पण नाही वाजले अजून. 2 तास जातील. 5 वाजता येईन मी इथं खाली बरोबर गोट्यावर. मग कुट्टी बिट्टी करून सज्ज राहील आणायला लागेल लगी. आज नेमकं वातावरण नाही भांगार ना हात दुखत आहेत बोट. फक्त नाही बोट दुखत आहे जास्त करून. आता जॉईंट आहे एवढं नाही दुखत कारण ते नीट झाले माझं आता सांदेवात. याला रात्री आता फ्रेम काढायची. याला थोडी खाली घ्यायची आणि अशी बनवून घ्यायची. एवढी इकडे जेव्हा पण आलो ना आपण पाय पड. चल जा इकडून. हा जा चप्पल काढ. पड पाया. सावकाच जा सावकाच जा. सावकाश रे. हा घाल चप्पल तू इकडं लो आणि दगड इथं. नीट घाल रे. तू लाईन बघायची का बाप्पाची. ये दाखवतो लाईन दाखवतो. जा बघ लाईन तिथं बैठली का. किती लाईन. 2 लाईन आहे का. चप्पल काढ इथं. चल पाय पड. पाण्याची बॉटल आणली. पाऊस पण चालू झाला राव. आऊन तर लय फिरायचं रे मंदिरामध्ये. हे पहिलंच मंदिर आहे आमचं आता गावात. थांब जरा इथून पाय पड. हा पड इथून पाय पड. इकडं तिकडं आई उतर. थांब देवापाला पाय पडू आलो. गाडीत बस. चल कुठं दाखवायचे. इथं अरे आई तुला चिक्कल आहे. त्याचं किती दाखवायचं. बरच नाही कडकडन जाता येईल इथून. आताच का दुसरा निवदी. अजून जवळपास 4-5 जागी जायचं आम्हाला. हे निवद नारळ फोडायचे आम्हाला. हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे इथं महादेवाचं आमच्या गावातलं जुनं. ओके असं मंदिर आहे. चला जात देवापाच्या पाय पडाय. चप्पल काढ. चल पुढे चल. इकडं इकडं पाय पड. नीट पड की. तिकडं तिकडं जायचं. चल इकडं चल. इथं पड. इथं कास पड. इथं कास इथं इथं नीट पड. पाय खाली पड. हा बुबू चावून तुला बाळा. सर चाव झाला चाव चाव. चल याद. नीट पड आता. हा जोड नीट. चल ते थांब पुढं. हा पड बाया. गुड बॉय. चल इथून उतर बाळा. इथून ये चल.
रे कोणी सांगू बबूला चावायला नको हात ना लावाय चल दोन आले आता इकडून बाळा चल नाही चाव बुबू चल आपल्याला नारळ फोडायचं आपल्याला आता ये नारळ फोड इथं इथं फोडायचं का इथं फोडायचं का दे चल इथं नारळ आहे का कुठं फोडायचा इथे नाही काळ हे भैरवाचं ना नाही काळे मारुती होईल आणि पुढं पुढं भैरव आहे चल पुढं पाय पड खाल खालटू पाय पड तिकडे पुढं बापाच्या त्या 2000 years later 4:30 वाजल्यात आता इथं 2 नारळ फोडायचे आमच्या हे आमचं आहे ना डोंगर रे आणि या साईडला आमची घर आहे हे विठ्ठलवाडीचा एरिया आणि हा जीवगावचा आहे जुनं आठवत आहे मला इकडं आल्या वासावर पहिलं आम्ही ना किल्ल्याला इथूनच माती न्यायची पहिले खालून सायकली भरून घरी त्याला माती नाही आता दगड पण नाही उरलं या डोंगराव आमच्या गावाचं ग्रामदैवत आहे इथं मंदिर आहे आज बरोबर आहे ना 11 तारीख आहे उद्या 12 परवा 13 आहे आपल्या मुन्नाच आहे ना 13 तारखेला 10 आहे मग 10 दिवस पूर्ण होतील त्याला एक बॅनर बनवायचं होतं आपल्याला बॅनरचे डिझायनिंग करायचं ना फोटो दिले मी त्या डिझायनरवाल्या बॅनर बनतात ना त्यांना आणि पोरला म्हटलं मग घेऊन या मला इकडं निवड दाखवायला लागेल म्हटलं आता अख्खा दिवस 2-3 वाजता चालतो जाऊन अर्धा 1 तास लागणार आपल्याला परत रानात पण जायचे रानात आहे ना पाणी चालू करतो मोटर टाकी भरून घेतो रानात पण निवड दाखवायचं आहे वेळ लागेल त्यामुळे पण आता नशीब तिथं अशा पायऱ्या तरी गेल्यात पहिले तर पायऱ्या पण नव्हत्या पहिलं असं डोंगर यायला लागायचं वर आता तरी पायऱ्यांची सोय गावातला हे हालत झाले वर कुठे नाही आलोय मी आज आखी निवड बनवून दाखवत बसलो तर